महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यात पुन्हा गोहत्या प्रकरण उघड। वरवटणे येथे पोलिसांची पहाटे धाड, 2 आरोपी ताब्यात, 1 फरार। महाराष्ट्रात गोहत्येवर कडक बंदी असतानाही रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात गोहत्या व गोधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। 2 दिवसांपूर्वी माझगाव तालुका तळा येथे गोवंश हत्या रोखल्यानंतर आज पुन्हा वरवटणे गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला। 8 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे गोहत्या सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर म्हसळा पोलिसांनी सकाळी सुमारे 5 वाजता यशस्वी छापा टाकला। या कारवाईत मियाद महमूद तालिब व महफूज किफायत तालिब या 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले, तर तिसरा आरोपी घटनास्थळावरून पोलिसांजवळ झटापट करून फरार झाला। आरोपी विरोधात महाराष्ट्र गोवंश संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक SP रोहिणकर करत आहेत। पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर येडवळे आणि सागर चितारे, अक्षयपुरी, शौकत मुल्ला, महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा कानवडे, गौरी शिंदे, अनिकेत पोळ आदी पथकाने केली कारवाई दरम्यान पोलिसांनी 1 पॅजो टेम्पो व सुमारे 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। म्हसळा तालुक्यात वाढत्या गोहत्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।